सो एक असं ट्रेलर आलेलं आहे ज्या सिनेमाचं नाव आहे 3 अडकून सीताराम. हो, नाव प्रचंड विचित्र आहे, आगळं वेगळं आहे आणि उलटं फुलटं आहे. मी या नावाचा लिटरली अर्थ शोधण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण एकंदरीत जेवढं माझ्या रिसर्चमध्ये मला समजलं की कोल्हापूरकडे फार जी जुनी माणसं आहेत तर ती तिकडचीच माणसं ही म्हण सातत्याने वापरत असतात. आणि पण अनफॉर्च्युनेटली कोल्हापूरचं माझ्या आयुष्यात कोणी नाही ज्यांना मी हे विचारू शकले असते. पण जर तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे ना तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. सगळ्यात आधी तर आता आपण या म्हणीचा अर्थ किंवा ह्या वाक्याचा अर्थ आपण थोडासा साईडला ठेवूया आणि ओव्हरऑल एक ट्रेलर कसा दिसतोय त्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं की ऋषिकेश जोशी हे रायटर डिरेक्टर आहेत, म्हणजेच लेखक दिग्दर्शक आहेत. हे जेव्हा मी पाहिलं ना इतकं आत्म्याला सुकून, काय म्हणूया, इतकं आत्म्याला शांती मिळाली मला हे बघून. कारण मला ऋषिकेश जोशी ॲज अन ॲक्टर म्हणून खूप आवडतात, ॲज अ रायटर म्हणून पण आवडतात, ॲज अ डिरेक्टर म्हणून पण आवडतात. बेसिकली इथून मागचं त्यांच्या बऱ्याच सिनेमांमधलं काम उत्तम आहे, पण माझ्या हिशोबाने अभिनेता म्हणून त्यांचं काम सगळ्यात भारी, लय भारी जर मला कुठल्या सिनेमातलं आवडलं असेल तर तो पोस्टर गर्लमधलं त्यांचं काम होतं. आणि ॲज अन ॲक्टर म्हणून मला ते प्रचंड आवडतात. सो येस, एक ओव्हरऑल हे संपूर्ण सिनेमाकडनं आपण कॉमेडी हा फॅक्टर खूप जास्त प्रमाणात असेल अशी अपेक्षा धरू शकतो. अरे हरामखोरांनो, आपल्याला इथं जेलमध्ये टाकले आणि तुम्ही असे बोचेवर करून झोपू कशा शकता रे? जस्ट बिकॉज ऋषिकेश जोशी हे नाव तिथे आपल्याला दिसतंय. ओके, तो आता बेसिकली ह्याचे कास्टिंगबद्दल आपण बोलूया तर अतिशय सुंदर आणि तगडी स्टारकास्ट आहे या सिनेमामध्ये, जे बघून सुद्धा मला खूप आनंद झाला. प्राजक्ता माळी आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे आणि तिच्या अपोजिट आपल्याला वैभव तत्ववादी दिसणार आहे. संकर्षण कराडे आहे, आलोक राजवाडे आहेत, आनंद इंगळे आहेत, विजय निकम आहेत आणि ऋषिकेश जोशी स्वतः सुद्धा आहेत ॲज अन ॲक्टर म्हणून. सो बेसिकली इतकी सुंदर आणि तगडी स्टारकास्ट आपल्याला ह्या सिनेमामध्ये दिसणार आहे, ते बघून सुद्धा मला खूप आनंद झाला. आणि कुठेतरी माझी जी अपेक्षा आहेत या सिनेमाकडनं आणखीन जास्त वाढलेली आहे. 10 कोटी हवेत डॅडी. अरे काय बकिंगहॅम पॅलेस विकत घेतला का काय जागच्या जागी? का लंडन ब्रिज पाडलास? बेसिकली याचा जो प्लॉट आहे, म्हणजे जी कहाणी असणार आहे, जी ओव्हरऑल आपण प्रेडिक्ट करू शकतो ती बेसिकली अशी आहे की 3 मित्र आहेत, वैभव तत्ववादी, संकर्षण कराडे आणि आलोक राजवाडे. तर बेसिकली हे तिघे मित्र काहीतरी मज्जा करायला म्हणा किंवा काहीतरी कारणास्तव लंडनला जातात आणि तिथे एका बारमध्ये जातात आणि चिक्कार दारू पितात आणि त्याच्यानंतर त्या रात्री काहीतरी असं घडतं की ज्याच्यामुळे ते नेक्स्ट डे मॉर्निंगला लिटरली पोलीस स्टेशनमध्ये असतात. आणि त्यानंतर त्या पोलीस स्टेशनमधून स्वतःला बाहेर काढणं असेल किंवा या सगळ्या ही सगळी जी धांदल त्यांची उडालेली आहे, बेसिकली हे सगळं काही आपल्याला बघायला मिळणार आहे या सिनेमामध्ये. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की प्राजक्ता माळी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला खूप आवडते, कारण मोस्टली तिचे सिनेमे फार कमी येतात, पण जे येतात ती अतिशय दर्जेदार असे सिनेमे करते असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या ह्या सिनेमाकडनं खूप खूप अपेक्षा आहेत. संगीतबद्दल बोलायचं झालं तर कौशल्य इनामदार आणि वैभव जोशी यांच्याकडनं दिलं गेलंय. फार जरी प्रचलित हे संगीतकार नसले तरी पण मला असं वाटतं की आपण ओव्हरऑल ट्रेलर बघून BGM आणि जे म्युझिक तिथे वापरलं गेलेलं आहे त्यावर एक अंदाज लावू शकतो की म्युझिक पण ओके आहे, इट्स नॉट दॅट बॅड. हा सिनेमा 2 तास 10 मिनिटांचा असणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं दॅट वॉज अ गुड डिसिजन, कारण खूप जास्त कुठचाही सिनेमा ताणण्यात पण अर्थ नसतो. ओव्हरऑल हा सिनेमा जो आहे आपल्याला याचं जेव्हा इंस्टाग्रामवरती प्रमोशन सुरू झालं होतं प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी यांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सवरनं, तेव्हाच कुठेतरी एक आयडिया आली होती की बाबा रे, कारण जे पोस्टर दिसत होतं तिथे आपल्याला हातामध्ये बेड्या या शॉर्टली दिसत होत्या, त्यामुळे कुठेतरी पोलीस स्टेशनचा ड्रामा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार हे आपल्या सगळ्यांना ठाऊक होतं. पण येस, ओव्हरऑल ट्रेलर बघून तर मज्जा आली आहे आणि आय एम सो एक्सायटेड फॉर दिस फिल्म. हा सिनेमा येतोय 29 सप्टेंबर 2023, म्हणजेच याच महिन्याच्या अखेरीस, त्यामुळे बघायला विसरू नका आपल्या जवळच्या सिनेमागृहात. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कळवा. आणि हो, जर माझ्याकडनं काही गोष्ट मिस झाली असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ती पण कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पीस आउट.